ऋषीपंचमी. ऋषीपंचमी हे हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळाले. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री या 7 ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलस्त्य, कृतू, पुलस्त्य, मिरीची, अत्री आणि वसिष्ठ या ऋषींचे पूजनही या दिवशी केले जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रीतीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांतांचे वाचन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यतः आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो. स्त्रियांनी रजोवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते असे मानले जाते. ज्या विद्यार्थ्यांना श्रावणी म्हणजेच वेदाध्ययन करणाऱ्या वर्गासाठी विहित व्रत संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्व वर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्यकर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषीपंचमी हे व्रत करावे असे सांगितले आहे. कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. त्यानुसार चातुर्मास काळात येणाऱ्या या ऋषीपंचमी व्रतामध्ये ऋषीपूजनाखेरीज आघाड्याच्या कष्टाने दंतधावन, पंचगव्य, प्राशन, सुहासिनींना हरिद्रास्नान, भस्मास्नान, गोमय स्नान, मृत्तिका स्नान, महासंकल्पयुक्त तीर्थस्नान, अर्घ्यदान अशा अनेक महत्त्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि ऋषीस्मरण, सप्तर्षींची पूजा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे. कारण एरवीच्या उपवासात रसाहार, फलाहार किंवा हविष्यान्न विहित असते, परंतु ऋषीपंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते. तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणाऱ्या निसर्ग उपचार प्रणालीमध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात विशेषतः कोकण भागात हे व्रत महिला करतात.
त्याचप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. आता ऋषीची भाजी, या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. त्यात अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ म्हणजे भाजी आहे, या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यातील कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते. भाद्रपद शुक्ल पंचमीच्या म्हणजेच ऋषी पंचमीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा समाधी दिन असतो. श्री गणेश चतुर्थी या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेल्या 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन या पंचमीला करतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.